तब्बल 60 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सर्वांच्या डोळ्यादेखत तिचा अंत होतो. तर ही गोष्ट आहे 13 नोव्हेंबर 1985 ची, ज्यामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघालेला चिखलप्रवाह जेव्हा 13 गावं नष्ट करत आर्मेरो या गावावर येऊन आदळतो. या घटनेमध्ये तब्बल 25,000 लोकांचा मृत्यू होतो. आर्मेरो गावामध्ये राहणारी 13 वर्षीय ओमायरा जेव्हा तिच्याच घराच्या मलब्याखाली अडकते, तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येतात. पण अशा कठीण परिस्थितीमध्ये त्याच ठिकाणी कोणत्याही प्रकारची यांत्रिक सामग्री उपलब्ध नसल्याने ओमायराला त्यातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली ओमायराचे अडकलेले पाय कापून तिला त्यातून बाहेर काढावे हा विचार करण्यात आला, पण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत उपलब्ध नसल्याने हा विचारही धोक्याचा होता. ओमायरा तिच्याच घराच्या मलब्यात अडकल्यामुळे हातभर अंतरावर असूनही तिची त्या ठिकाणी कोणीही मदत करू शकत नव्हते. त्या ठिकाणी फोटो जर्नलिस्ट, पत्रकार, सरकारी कर्मचारी असूनही त्यातून तिला ते बाहेर काढू शकत नव्हते. ते फक्त तिला खायला आणि प्यायला देऊ शकत होते. एकदा तर ओमायराने गोड पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त केली. त्या ठिकाणी तिला गोड पदार्थ आणि सोडा देण्यात आला. ओमायरा ही एक धाडसी आणि संयमी मुलगी होती. 2 दिवस तशाच अवस्थेत त्याच पाण्यात ती अडकून होती. अखेर 3रा दिवस उगवला आणि ओमायरानेही आशा सोडली. सर्वांच्या डोळ्यासमोर हातभर अंतरावर असूनही तिला कोण वाचवू शकलं नाही आणि 3ऱ्या दिवशी तिचा अंत झाला. फोटो जर्नलिस्ट फ्रँक फोर्नियर यांनी मृत्यूच्या अगोदर तिचा टिपलेला हा फोटो सर्वत्र पसरला गेला. 1986 साठी हा फोटो वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आला.